पुण्यातील मॉलमध्येही ड्रग्ज सेवन करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। पुणे नगर रस्त्यावरील मॉलमध्ये ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ आता समोर आलाय। दोन तरुणींचा ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ समोर आलाय। पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंदवडे उडवणारा हा प्रकार पुन्हा एक समोर आलाय। फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तसाच आणखीन एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसतायत। पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉल मधील हा व्हिडिओ असल्याचं समजतंय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, पुण्यात नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न पुन्हा निर्माण होतोय। तशा प्रकारच्या घटना नेहमी घडतायत। आता पुण्यामधील मॉलमध्येही ड्रग्ज सेवन करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। विमाननगर जवळ असलेल्या या फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली। काय या संपूर्ण व्हिडिओ बद्दलची सविस्तर माहिती? धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि पुण्याची मान खरं तर शर्मेनं खाली घालणारा हा सगळा व्हिडिओ आहे। कालच आपण पाहिलं की पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये ड्रग पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। पण आता एक जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामध्ये ज्या तरुणी आहेत त्याच ड्रग्जचं सेवन करत असल्याचं पाहायला मिळते। आणि पुणे नगर रोड मध्ये जो एक मॉल आहे या मॉलच्या वॉशरूम मध्ये या जो दोन तरुणी आहेत त्या ड्रग्ज सेवन करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या मॉलच्या संबंधित ज्या काही कर्मचारी आहेत त्या सुद्धा या तरुणींना हटकण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। तरी सुद्धा या तरुणी आहेत त्यांना जुमानताना दिसत नाहीये आणि सर्रासपणे जे ड्रग्ज सेवन आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। आणि त्यामुळे पुन्हा हा प्रश्न निर्माण होतो की पुण्यामध्ये ड्रग हे नेमकं येतं कुठून आणि त्याची पाळेमुळे पोलीस का शोधून काढत नाहीये, पुणे पोलिसांचं हे अपयश नाही का, अशा अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत। काल एक ड्रग पार्टीचं चित्र समोर आल्यानंतर पोलिसांसमोर आता पुन्हा एकदा एक आव्हान निर्माण झालेलं आहे आणि हे ड्रगचं जे रॅकेट आहे ते नेमकं आता पुणे पोलीस कशा पद्धतीने नष्ट करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पोलिसांच्याच आशीर्वादाने असे सगळे हे कारनामे समोर येतात का हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण की ड्रगवर बंदी असताना सुद्धा पुण्यामध्ये सर्रासपणे अशा पद्धतीने ड्रग हे विक्री केलं जाते का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळेच तरुणच नव्हे तर तरुणी सुद्धा आता या ड्रगच्या आहारी गेल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। नक्कीच अमोल, एक महत्त्वाचा प्रश्न, फर्ग्युसन रोडवरील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर तसाच आता एक व्हिडिओ समोर आलाय। मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसतात। हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे याबाबतची काही सविस्तर माहिती आहे का? काही तांत्रिक अडचणीमुळे अमोलशी आपला संपर्क होत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।